हाय हॅलो एव्हरीवन, दिस इज डॉक्टर श्रद्धा दशरथ फ्रॉम स्वेट पिल्स होमिओपॅथी क्लिनिक. आज आपण प्रिकॉशस प्युबर्टीबद्दल जाणून घेणार आहोत. परवा ओपीडीमध्ये एक महिला आपल्या 9 वर्षीय मुलीला घेऊन आलेली. ती फार टेन्शनमध्ये होती आणि म्हणाली, मॅम माझी मुलगी फक्त 9च वर्षाची आहे आणि इतक्या लवकर हिला पिरियड स्टार्ट झाले. बरं, मला माझे पिरियड्स 15 ते 16व्या वर्षी आले होते. आमची काही फॅमिली हिस्ट्री पण अशी नाही की आईला किंवा बहिणीला लवकर पिरियड स्टार्ट झाले. तर काय कारण असेल हे होण्याचं आणि याचे भविष्यात काही दुष्परिणाम आहेत का? यालाच आमच्या भाषेमध्ये प्रिकॉशस प्युबर्टी असं म्हणतात. तर प्रिकॉशस प्युबर्टी म्हणजेच अर्ली मेनार्की होण्याची बरेच कारणं आहेत. त्यातले रिसेंट स्टडीनुसार त्याची प्रमुख काही कारणं आहेत. फर्स्ट आहे ओबेसिटी. ओबेसिटीमध्ये ना फॅट सेल्स डिपॉझिशन म्हणजेच एडिपोज टिश्यू जास्त प्रमाणात शरीरामध्ये डिपॉझिट होतात, जे अशा हॉर्मोन्सला स्टिम्युलेट करतात, ज्यामुळे हे पण एक कारण असू शकतं अर्ली पिरियड्स येण्याचं. सेकंड आहे डाएट. आजकाल आपण बघतो मुलं भरपूर जंक फूड खातात. त्याच्यानंतर कोल्ड ड्रिंक्स, एरिएटेड ड्रिंक्स त्यांना फार आवडतात. हे ॲक्च्युली एंडोक्राईन डिस्ट्रक्टर्स असतात. हे रिस्पॉन्सिबल आहेत अर्ली पिरियड्स येण्यासाठी. थर्ड आहे ओव्हर यूज ऑफ प्लास्टिक. आजकाल आपण बघतो प्रत्येक गोष्टीमध्ये सगळेजण प्लास्टिक यूज करतात. मग ते पाणी पिण्याची बॉटल असो किंवा लंच बॉक्स. जेव्हा तुम्ही लंच बॉक्समध्ये गरम गरम भाजी किंवा कोणताही पदार्थ भरता, तर त्याच्याशी घर्षण होऊन जे केमिकल तयार होतं ते एंडोक्राईन डिस्ट्रक्टर असतं. हे फोर्थ आहे स्ट्रेस. आजकाल आपण बघतो कॉम्पिटिशनमुळे मुलांमध्ये इतका स्ट्रेस निर्माण होतो, जे असे हॉर्मोन्स स्टिम्युलेट करायला रिस्पॉन्सिबल असतात. नंतर आहे स्लीप. आता स्लीप पॅटर्न आताच्या मुलांचा इतका चेंज झालेला आहे की प्रत्येक पॅरेंट येऊन हेच सांगतो की मॅम हा न लवकर झोपतच नाही, मॅम ही न लवकर झोपतच नाही. रात्री उशिरापर्यंत हे लोक जागे असतात आणि सकाळी शाळेमुळे यांना लवकर उठावं लागतं. त्यामुळे यांचं स्लीप पॅटर्न डिस्टर्ब झालेला असतो. अँड लास्ट इज स्क्रीन टाईम. स्क्रीन टाईममुळे काय झालेलं आहे, मुलांमध्ये जो स्क्रीन टाईम वाढलेला आहे त्यामुळे लॅक ऑफ एक्सरसाइज झालेलं आहे. त्यांचे मैदानी खेळच बंद झालेले आहेत आणि विच रिझल्ट्स इन टू ओबेसिटी. सो हे काही कारणं आहेत या गोष्टी आणि अशा प्रकारचे हॉर्मोन्स स्टिम्युलेट करायला आणि अल्टिमेटली अर्ली मेनार्कीसाठी. आता आपण काय करायला नको आहे, काय टाळायला हवं आहे यासाठी. पहिली गोष्ट, से नो टू जंक फूड अँड कोल्ड ड्रिंक्स. त्यानंतर लहान मुलींमध्ये आपण बघतो त्यांना क्रेज असतं मेकअप करण्याचं किंवा नेल पॉलिश लावायचं. हे सुद्धा एंडोक्राईन डिस्ट्रक्टर्स असतात. त्यामुळे ओव्हर यूज ऑफ कॉस्मॅटिक्स अँड नेल पॉलिश तुम्ही अवॉइड करायला हवं आहे. प्लास्टिक बंद करायला पाहिजे वापर. चौथी गोष्ट, त्यांचं डाएट समजा न्यूट्रिशियस राहिलं तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर होणार नाही. आणि 6वी गोष्ट आहे, लाईट एक्सरसाइज किंवा योगा हे मुलांकडनं करून घ्या, जेणेकरून त्यांचा स्क्रीन टाईम कमी होईल. त्यांना ग्राउंडवर खेळायला पाठवा, जेणेकरून त्यांची एक्सरसाइज होईल आणि आपोआप ओबेसिटीसुद्धा कमी होईल. सो आय थिंक तुम्हाला या व्हिडिओचा काही उपयोगच झाला असेल. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.